जय जिजाऊ जय शिवराय रक्ता भिडले काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा जरा के पाटे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं माननीय श्री मनोज जरा के पाटे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मराठा आरक्षण मराठा आरक्षण बसले थोडा वेळ अरे कोण हे मोठं वायर मागव ना सरपंच इथलं डी मध्ये सर्वच काढा सरपंच डी मध्ये सर्व काढा एक मिनिट ना शूटिंग करणार आहेत ना ते पहिले हो ऐकत नाही आतले सगळे बाहेर टीम म्हटले काकू पास मॅडम यावर या काय नाही बस उभं राहूनच घ्या खाली उभं राहून घ्या सर बाजी उठून घ्या नामदेव हो नामदेव 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 त्यांच्याकडे आला आला 15चा आहे का जाऊ लोक लोक इज्जत उतर लोक महिला आहेत का कुणी काव्याला करायला चल तर चल हे लाव तिथं लाव तिथं हां बस चल चला घेतलं दर्शन घेतलंय इथंच बसणारी हा ठीक आहे बसणार बाबू इथंच बसणार जाय दमन जाय पाच मिनिटांतर 5 मिनिटांतर बरोबर 9 वाजता गेलो ना इकडून जा आजी इकडून जा इकडून जा बाहेर सगळे तिकडचं गेट उघडा म्हणजे इकडून सगळे बाहेर जाते तिकडून बाहेर आहे सगळे ऑडिओ चेक 1 2 3 4 ऑडिओ चेक 1 2 3 4 ऑडिओ चेक 1 2 3 4 सचू लेबल एक भूमला लावलेलं का पटला प्रेम ऑन ओके ओके येऊ नका आता मध्ये
सचिन मंदिरातला व्हिडिओ देतो तुला व्हिज्युअल पाठवला माईकाला फुल व्हायला काय माईक फुल व्हायला माईकला सगळ्या सरपंच त्यांना सांगा हे आपल्याकडे पण आहे आपल्याकडे पण आहे म्हणून सांगा ना त्याला सांगा ठेवलं ना खिशामध्ये हे तर काढत बी नाही कधी कधी काढत बी नाही जड आहे ना ते तर कूलर लावायला पाहिजे होती इकडे दादा कूलरची सोय करा हे कूलर लावा ना इकडचा लोकाला गरमायला लागले जरा हवा येऊ द्या लोकांना इथे एक लावा लागेल तुम्हाला आहेत ना दोन गायचे मोठ्या लोकांकडे तोंड करा ते ती छोट्याली ती येऊ द्यावानी इथे एक लावा लागेल तुमच्याच मागे बाहेर काय सांगितलं हो सांगितलं पाचवा टप्पा आहे ना उपोषणाचा पाचवा आहे ना दादा लई केले जातं लक्षात पण नाही राहिलं रोखणे झाली रोखणे झाली करतात दुसऱ्या चिखलाला त्याची गाडी काढली होती आता काढणार नाही ना ते आधीच बसून घ्या नंतर काढणार नाही हॅलो 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 ओके का बघ कानातला लाव हॅलो 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 बोलते बरोबर अरे सगळेच दोन मिनिटात बोलतील हा बुलेट सुरू झालंय का हॅलो बुलेट सुरू झालंय ए हर्षल आले रे राऊत आले तर पाच राऊतचं होऊ दे का आता राऊतचं होऊ दे एकदम फ्लॅश होते दोघांना अरे राऊत चालू आहे ना 10 वाजले का नाही आणि नाही 6 मिनिट 10 मिनिट आज एकदम बिफोर आले तुम्ही आज लवकर तयार झाले तुझे चालू नाही करायचं का ए अरे रवी कॅमेरे चालू तिकडे बसा बसा इकडे जाऊ द्या काय
होती ना पत्रकारांची, ऐका सगळे तुम्ही इकडून जा ना, इकडून सगळे प्रेममध्ये येतात आणि सगळे पत्रकार इकडून आहे. इकडून आम्ही ओरडतो ना, म्हणलं की इकडं हटतो ना तो. ओके ओके. अहो हे लोक मध्ये थोडे आपलं सुरू करून द्यायचं. सुरू करूया आता. 4 मिनिटं थांबा ना. हा. 4 मिनिटं थांबून 56 झाले. 2 मिनिटं सुरू झाले सगळे. तुमचे 2 माझे 2 4 मिनिटं. पाटील पहिलं तुमचं निवेदन सगळ्यांना लावायचे सुरू येतो आहोत. सगळ्यांना नमस्कार. आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळं पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली. आता आमरण उपोषण हे सुरू झालं आहे आणि कठोर सुरू झालं आहे. आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतोय माहीत नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे. मी फक्त समाजाचं एवढंच ऐकत नाही की ते जर म्हणले आमरण उपोषण करू नका तरी पण मी करतोय, पण त्यांच्याच हितासाठी करतोय. समाजाचं ऐकत नाही याचा अर्थ मी समाजाच्या दुसरं काहीतरी काम करतोय असं नाही, समाजासाठीच करतोय. ही माझी समाजाला विनंती की हे सगळं मी करतोय ते समाजासाठीच करतोय. सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहीत आहेत. वारंवार त्याच सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही. सरकारला माहिती आहे, मराठा समाजालाही माहिती आहे. 3ही गॅजेट लावायचे आहेत, सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात. शिंदे समितीचं काम बंद आहे, ते सुरू करण्यात आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. हे नोंदी सापडणं बंद केलं आहे. ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही. हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे. 3ही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं. काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत. गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे. आडदड साहेबांकडे, आमच्या काही अभ्यासकांकडे सुद्धा गॅजेट आहेत, ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे. द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला. त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून. परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे. व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्या हेही सांगितलं आहे. जी पोलीस भरती आहे, ज्या नोकर भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना. अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं. EWचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही. ECBC तुम्ही दिलंय, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलंय.
दिलंय तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडे पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाहीये. ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या. म्हणजे बदलत आहे सरकारच, वारंवार शासन निर्णय काढतंय, एकदा ECBC देतंय, दिल्याच्या नंतर आहे तेच म्हणतंय लागू ठेवा, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतंय की आता ते लागू नाही येत, वेगळं वेगळं काढा. म्हणजे पोरांचं एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलंय तुम्ही. त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की EWS सुरू ठेवावा, ECBC पण ऑप्शन सुरू ठेवा आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत OBCचं सुद्धा ठेवावं. आणि ज्यांच्याकडे ECBC आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे. जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे. 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही की 6 महिन्यात तो आणून दे. मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तो 6 महिन्यात आणून दे. त्या अडचणी यायला लागेल. ऑप्शन मात्र 3ही ठेवा, EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBCचा. त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपनमध्ये जाईल ना. काय झालंय काय ठिकाणी काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले होते ते कालचे तुमच्यावर ठेवायला दिलेले, मला मीडियात दाखवायचे होतं आज ते. आता कधी आणणार आहे कुणाला तरी सांगा फोन करून. परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेलाय, हिंगोलीचा. त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं. मला सांगितलंय तुला हे जमणार नाही, तो ओपनमध्ये जाय. आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे. अहो कालचे 4 कागद दिले, प्रेसमध्ये दाखवलं होतं ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं दाखवलं होतं मी. काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता. हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं, की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही, त्यानेच जे अर्ज लिहिला त्या कोण पोलीस होता त्यानं, आणि त्यांनी सांगितलं कर याच्यावर सही. मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं, त्याने सही फक्त घेतली. म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे तो दाखवतोय, नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना. तुम्ही वेळ द्या ना 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही. जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या SP साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट काढली की 3ही ऑप्शन ठेवले. याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं. गोरगरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन. म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळे बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळे नाही. कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं, कारण ECBC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWS मधून जायचं असेल EWS मधून जातील, ECBCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे 3ही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय. मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये, तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली. आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला. मोफत इकडं म्हणायचं मोफत. एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली. सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जर त्यांच्याकडे बोलून बघा. महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा. पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत. म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं, PG ते 2G काय KG पर्यंत सगळं केलं म्हणले. कुठं आहे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला. तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्याच करा, त्याच्यात भेद करू नका. तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा. लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती तीळ नको आणि नसलाच पाहिजे. हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा. तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे. आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकती आहेत काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही.
मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं. तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही. पण मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे. त्यांचे रोटीबिटी व्यवहार पण होतात. त्यांचं समान आहे सगळं. तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या, काळजी घेतल्या असत्या त्या घेतल्या, त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी आहे, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे. मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हे न्यायाधीशांच्या जज साहेबांच्या समोर इथंच, मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे. आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत. पाहिजे असतील, जर नाही म्हणत असले तर, जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही 4था शब्द होता आमचा. त्या शब्द आम्ही आता ह्या 15 दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे. कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा तो मागासलेला आहे. हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावले ते सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ही सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदललेली नाही. या भूमिकेवरती हे आमरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे. माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे, कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, खुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत. अंतरवालीकडं कोणी येऊ नका. आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती, एकजूट काय असती, लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे. बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही. इकडं चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या कामात राहावं, अंतरवालीकडे येऊ नका. मी 6 करोड मराठ्यांच्या वतीनं लढायला इथं खंबीर आहे. काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणारे लढतो सुद्धा. त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी त्यांना सगळ्यांना विनंती. हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे. मी जे आता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे. तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? याच्यावर लाड साहेब म्हणले होते की ते SP चा विषय नाही, CP चा आहे. अरे बाबा हो, तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही. आमच्याकडे खेड्यापाड्याने SP म्हणते, तुमच्याकडे शहरात CP म्हणत असते. पण आहे ना तुमचाच, कुणी का असाना प्रमाणपत्र आहे त्याच्याकडं. त्याला जर 6 महिन्याची मुदतवाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला? 6 महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला. मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. निवडणुकीत लढायचं म्हणजे 5 वर्षाचा प्रश्न असतो. तरी तुम्ही 6 महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या. मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची. त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय. त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेले. त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची. आता इथं काय ऑप्शन दिला आहे? ओपन OBC राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, पोलीस भरती 2022-23. हे बघा OBC आळं केलंय त्या पोराला. प्रमाणपत्र दाखवलं मी आता तुम्हाला हे त्याचं प्रमाणपत्र OBCचं. OBCला आळं केलंय त्यांनी. इथं आळं केलंय OBCला आणि ओपन टाकलंय. ओपन मधून भर. त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच. त्याचं नाव टाकलं आणि मी ओपन मध्ये जातोय असं म्हण आणि करसई खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो. पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे. घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी. आईबापाने कुठं तर दिले असते. त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो होता, आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय. आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मध्येही नाही आणि OBC तर नाही, EWS मध्ये नाही, CBC पर्यंत बी नाही. केलं पाठवलं. याचं हिंगोलीचा विषय
म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा, असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला, काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची. त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला. बाकीच्याला एक न्याय. बोगस पुस्तकं गोळा करते आणि ते आहे असं जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमा. वा रे सरकार. परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यच आहे. हे त्या 4ही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके, हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहे. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्यात आणून दी तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले. ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ती जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडे. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं. हे जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो जीएचा राऊंड बंद केलाय. आज त्याच्यात 20,000 पोर आहेत. एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये द्यायचे. झालं त्याचं आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला. मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना, या धनगरांना, यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ. आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद. पोराला ऍडमिशन घेता येणार. बदल झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय. हे लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय. हे बघा, गोरगरीब जनता, मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ती झाली गर्दी. त्या ऍडमिशनला झालं का ते? लोडवर आली की साईट? लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागले? साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना. अरे बाबा, आमची उदाहरण सांगतो. आमची जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही. विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा, माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत ना दिलो. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाची विकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दाम. त्याने एकदा असंच केलं होतं. त्यांनी काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली. त्याच्या विरोधात सगळं जनमत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोकेबाज होती. आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी डोकेबाजच होता. त्याने बरोबर डोकं लावलं. पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करायला लागले. म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं
तिने त्यावेळेस सांगतोय आणि खरं आहे, मी लोक सुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटं करायची वेळ तर. तिने काय केली, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं. घातल्या का महिला एकीकडे आणि माणसं एकीकडे लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे. तिने मला साडी दिली, आता तू एका साडीवर ना दिले कुटाकुटी आमच्या घरातच लावून. नवरा एक म्हणतो बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहे ते. समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे ते. धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे. मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण लाडकी बहीण, आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे. आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे. तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात, कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत. काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढला आता, त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचे पैसे. समृद्धी महामार्गात देऊ पैसे. ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली, त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून ते मेले. काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नादी लावते. मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय नादी लावलं होतं. मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकलेत आमचे. कुठेच रे ते? ऐ सरकार कुठे काय तुम्ही काय येड्यात काढा लागलात बिटंग गोरगरीबाला. वैधानिक महामंडळावर कोण आहे एमडी चेअरमन, कोण आहे त्याच्यावर? सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती ठुले तिथं, म्हणजे काहीच करत नाही. तुम्ही समजून घ्या, जनता बी सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते, गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं केलं, मग वाजाना बी मग अंगात काय राहिलं नाही म्हणून वाजाना तुमचं वाज होतं खाताना फुकट. त्यामुळे ते म्हणे ते चुटकेचा विषय आमच्या पुढच्या महिन्यात तर केशी सगळ्या आंतरवाली सकट राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ. 10 महिने झाले, 10. आता 11 महिने होते. 29 तारखेला उद्याच्या गॅजेट आणतो. समिती गेली, समितीनं 4 महिने घातले. दिवस किती पाहिजेत मला हे सांगा, किती दिवस पाहिजे तुम्हाला? 11 महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कुणी वेळेवर. लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ? सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ? तुमजवळ. बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ? तुमजवळ. का बरं? कमून मराठ्यावर अन्याय आहे ना? धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात? का बरं द्यायचं नाही तुम्हाला? खरं बी का बोलायचं नाही? का द्यायचं नाही? हेळसांड कशामुळं? मुस्लिमांचं आरक्षण आहे ना? काय हेळसांड? राजपूत एक आरक्षणात आहे, दुसरा नाही. कशामुळं नाही द्यायचं? काही समाजात 3 जाती कशामुळे केल्या तुम्ही? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला? का द्यायचं नाही तुम्हाला? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही? त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं? हे ओबीसीतले मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना, ऊस तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक. तुमचे हे डाव लक्षात आले, त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही. तुम्ही देतान 1500 देतान, 2000 देतान, 4000 देतान. 3 दिवसाच्या पुढे पुरायचे नाहीत आम्हाला. 3 दिवसाच्या पुढे 1 दिवस जरी पाळी घातली ना मी शेताला 1 एकरला तरी आमचे 2000 रुपये जाते. आणि तो 1500 घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का? आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का? आयुष्याचं नोकऱ्या, आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही डोकाला येता आणि काय नाही. आमचं म्हणणं आहे ते देऊ नये, आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भारत्यात घ्यावा, हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं, मुलीला शिक्षण मोफत करावं, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेहुणीला द्या, मेहुणा द्या. ते गरजेचं असतो. फायली उठलाल्या खांदीबार त्याला हे द्या. पण हे असं दुसऱ्याच्या मुडक्या मोडून हे तुम्ही करताय, हे चांगलं नाही. मी त्या योजनेवर टीका करत नाही. त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या. तुम्ही जे डावं टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत. तुम्ही तिकडे पैसे नसतो तर इकडे मुलीच्या शिक्षणाला घाला ते पैसे. तुम्ही हे सगळं खोटं करतात, तात्पुरतं नाही लागतात. लोकाला कळतंय, लोकाला चांगलं कळतंय. तुम्ही पाणी सोडित नाहीत. पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी तुमचं नाही ते. आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला, आमचेच लोक होते ते आडायला, खड्डे खांदायला, गाळ काढायला आमचेच हे. काही आणखीन पगारच दिले नाहीत. 72चे 72
हे जायकवाडीतले किती जणांचा मावे जाण आहे आणखी काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसले त्यांना तुम्ही. त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतो. खोटं नाही बोलत. मै तळतळे तुम्हाला वाईट वाटतं. काय म्हणते ते शरद पवारचं ऐकतं, काय म्हणते ते शिंदेचं ऐकतं, काय म्हणते फडणवीस. तुम्हाला काय डोकं रे? स्वतःला शहाणं समजतात. इथं माझ्या जातीचं तळतळ मानतोय मी. ज्या लोकांचे शेतं गेले त्या जायकवाडीत त्याला आणखीन काही नाही. ज्याला वावर मिळाला त्याला वावरात येऊन द्यायला. आणि इकडच्या शेतकऱ्यांची काही काही धरणग्रस्तांनी बळच बळी केलेत. काही काही आणखीन पैसेच नाहीत त्याचे. किती उदाहरण येतं. यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार. मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो, सगळ्या जाती धर्मात सांगतो यांचं काही खरं नाही यार. तुम्ही नका नादी लागू यांच्या. माणूस बोलतो कवा तो मला बोलल्यावर कवा मी त्याला बोलल्यावर. आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळचा कोणा आम्हाला बोलतो. हे धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याचं. हा आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो. ते धनगर बांधव मध्ये ते बिचार जरांगे पाटील काही बोलतच नाही आपल्याला. कमल बोलत हे बोलत त्याला माघारी. हे तर उगाच इकत भांडण घेते. त्यांनाही कळतंय सर्वसामान्यांना सुद्धा. त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही. हे आदिवासीत बी असंच केलं. काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते. त्यांनी तिथं असंच केलंय. काय आदिवासींना आरक्षण आहे कायला नाही. आमच्या कन्नड जवळच्या आदिवासींना आरक्षण नाही. हां काय हे प्रकार हे प्रकार घडतेत. हे सर्रास सत्य. हे नादी लावते. जनता शाने व्हा. 1000-1500 आपल्या लेकराचं आयुष्य कडेला जाणार नाहीये. आपल्याला आरक्षण मिळणं नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे. आता पुढचा विषय राहिला माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं होतं. याच्यानंतर आता बोलणं होतंय नाही होतंय मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतलाय. तुम्हाला पुन्हा सांगतो ही आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला. मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं. विशेष सांगायचं राहिलं राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही. कोणीही आंदोलन करू नका. मराठ्यांची काय शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही. कुठंच राज्यात आंदोलन करू नका आणि कोणी इकडे पण येऊ नका. आपण आपल्या कामात राहा. आता विषय राहिलाय मी 17 दिवस आहेत माझ्या आजपासून हातात. म्हणजे 20 तारखेला आज उपोषण सुरू झाले. 7 तारखेपासून दौरा सुरू होतोय. मी जगलो तर दौऱ्यावर जाणार. नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील. मला आता किती दिवस सहन होईल मला माहित नाही. मला किती दिवस सहन होईल. पहिल्यांदा 8-8 5-5 7-7 8-8 दिवस मला सहन होतो. आता किती दिवस होईल माहित नाही कारण मला आत्ताच कमरेवर हात ठेवून चालायला लागतंय. त्याच्यामुळं तयारी मात्र ज्या ज्या तालुक्याला दिलेली त्यांनी ताकदीनं करा. जरही उपोषण समजा राहिलं तसंच सुरू तर मी ॲम्ब्युलन्समध्ये उपोषण करीत तुमच्या 7 तारीख ते 13 तारखेचे कार्यक्रम करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल उपोषणात ही संभ्रम मात्र ठेवू नका. म्हणजे 7 ते 13 पर्यंत ज्यांना तारखे दिल्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी संभ्रम ठेवू नका. त्यांना वाटतं उपोषण सुरू आहे मग येतील का नाही. मी येणार. मी जगलो तर आहे तसा येणार. ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या तिकडे येणार मी. उपोषण सुरू तसंच. त्यामुळं काळजी करू नका. त्याच्यामुळे समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा. मराठ्यांना मात्र विनंती एकत्र काय यायचं हे लक्षात असू द्या. यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलंय. आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा. म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं वाटोळा करा, विदर्भाचं वाटोळा करा आणि खानदेशाचं वाटोळा करा. सगळ्याच वाटोळा करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा वाटोळा करा आणि तुमचे मात्र सुधरून द्या. त्याच्यासाठी सगळे मराठी एकजूट दाखवा. एक दिवस आपल्या जातीसाठी मुलासाठी द्या. सगळ्यांनी एका जागेवर जिथं ठिकाण ठरलंय त्या वेळेत त्या तारखेत सगळे कामधंदे बंद. नोकरदार वर्गाचे, शेतकऱ्यांचे, व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपले सहकुटुंब शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एका जागेवर ताकदीने यायचे. मी येणार आहे. काही झालं तरी मी 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे. हे फायनल. त्यामुळे प्रचंड ताकदीनं तयारीला लागा. घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा. तिकडे यायचं. जे मिळेल त्या वाहनानं यायचं. आता विषय माझ्याकडे 13 तारखेपर्यंत मी दौऱ्यावर आहे. 13 ते 30 या वेळेत राज्यातल्या आपल्या बांधवांची
आंतरवालीतच भेट होणार आहे. म्हणजे 13 ते 7 दिवस म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत मी भेटी घेणार आहे. भेटी म्हणजे काय, आपल्याला तयारी करायची मतदारसंघ आहे राज्यातल्या. आजच सांगतो तयारी करा लगेच. मतदारसंघातला डाटा, मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आत यायचे. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी घेऊन यायचे. तयारी पूर्ण करायची 288 ची. हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक बी किती आहेत मला ते पण कळू द्या. सगळ्या जाती धर्माचे, पण सगळ्या जाती धर्माचे 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्मातल्या चांगलं काम असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी यावं. मराठ्यांच्या सुद्धा की आपल्याला ती तयारी आता करून घ्यायची, गप बसायचं नाही. का नाही बसायचं हे बी आता हे सांगायचं झालं की लगेच सांगणार आहे. सगळ्यांनी तयारी करायची. इच्छुक सुद्धा असतेच आता त्याला नाविलाजे असते, त्यांनी सुद्धा यायचे की कोण उभा राहणार आहे, कोणाचं काम आहे, काय आहे, कसं आहे. आणि येताना सगळ्या जाती धर्म शब्द वापरलाय. जिथं ज्यांना वाटतं की आम्ही इथं राहणार आहेत, जिथं आमचं असं आहे, माझं काम तसं आहे, त्याही जाती धर्माच्या सगळेजण 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आतमध्ये आहे. 20 ऑगस्ट ते पुन्हा 7 म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत मी कोणाला म्हणजे मला आमंत्रण देता येत नाही. त्याच्यामुळं त्याच्यात पण इच्छुकांनी या. सगळ्या जे असतील ते असं म्हणायचंच नाही मी मोठा आहे, मी माझी हे, मी आजी हे. सामान्य सुद्धा सगळ्यांनी 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान जे छोटे मोठे पक्ष काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची. म्हणजे त्यांनी या. मला फोन माहित नाही येत मी कोणाला बोलून काय करू. कारण निवडणूक जर लढवायची असली तर 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत जर आपल्याला कळालं समीकरण सगळ्या जाती धर्मांचं जुळतंय तर आपल्याला डिसिजन घेता येईल पाडायचे का निवडून आणायचे. राज्याची बैठक आधी घेतली आणि हे जर नंतर केलं तर ते योग्य होणार नाही. आपल्याला अगोदरच कळालं पाहिजे राज्यात काम कसं आहे, इच्छुक किती आहेत, त्यातून कोणाला द्यायचंय, कोण निवडून येऊ शकतो, तिथं किती समुदाय कोणाकोणाचा आहे हे आपल्याला सगळं बघणं आहे. त्याच्यामुळं आपल्याला 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत ते काम करायचे. इच्छुकाचं आणि मतदारसंघाचा सगळा डाटा, सगळी जनगणना जी असेल ती हे काम बघायचं. आणि 20 ते 27 ऑगस्ट 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट जे पक्ष असतील त्यांना आजच आमचं आमंत्रण समजा. म्हणजे समाज, पक्ष म्हणण्यापेक्षा समाज, मग तो धनगर समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, राजपूत असेल, कायकाडी असेल, बारा बलुतेदार असतील, बंजारा समाज असतील, ही संधी मायबापाओ. आदिवासी समाज असेल, तुमच्या जातीला तुम्हाला न्याय द्यायची. मग तो कोणताही समाज राहा, एखादा समाज राहिला तर म्हणू नका आम्हाला नाही म्हणले. कायकाडी असेल, राजपूत असेल, लिंगायत समाज असेल, जे समाज असतील त्यांनी आपल्याला 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायची. त्याच्यात इच्छुक बी येणार परत त्यांना येऊ द्या. कारण 15 दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा, म्हणणं, तालुक्याचं म्हणणं सुद्धा तुम्हाला घेऊन यायचे. बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा. म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल. आणि सांगताना माझं असं आहे पुन्हा की आपल्याला यासाठी बसायचं की जर सगळे समीकरण जुळले तर निवडणूक लढवता येते. काय व्हायला लागले ते सांगतो. आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ वेळ दिलेला आहे मी. आता 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात. कारण त्यांना मराठाही निवडून आणणार आहे आणि त्यांनी मराठ्यांना निवडून आणायचं आहे. त्यांनी पण मराठ्यांना आणायचं, क्रॉस फ्रीज करायचं नाही. दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचे, दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचे, धनगरांच्या यांना मराठ्यांनी निवडून आणायचे, धनगरांच्या यांनी मराठ्यांना निवडून आणायचे, मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनी सुद्धा मराठ्यांना आणायचे. हे असं 12 बलुतेदारांचं सगळ्यांचं मिळून हे कनेक्शन करायचं. क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जात मोठे होणार आहे, तुमचे लेकरं मोठे होणार आहेत आणि आमचे होणार आहे. हे फक्त नादी लावतील, तुम्हाला आमदार करतील, मंत्री करतील, पण बंधनात ठेवतील कुलूप लोक. आम्ही सांगतो तेवढंच कर.
इथं सगळं मोकळं राहणार आहे. म्हणून धनगर बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्या, आमचं सांगणं काम आहे नसतं, आमची दिशा तर आम्ही ठरवणार आहे. आता हे टप्पे पडलेत, यानुसार सगळ्यांना आजच समाजाकडून आमंत्रण आहे की आपण सगळ्या जाती धर्माचे लोक 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या आत सगळ्यांनी चर्चेला या. मध्ये बी आले तरी हरकत नाही, कारण काय तेवढ्याच वेळेत दिले मग काय करावं त्याच्यात जावं असं काय नाही. तुम्ही केव्हा या, आज उपोषण आजपासून यायला सुरुवात केली तरी माझी हरकत नाही. फक्त कामाने सविस्तर कामाला लागा. आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्यांना सांगतो, डाटे व्यवस्थित तयार करा, गावागावातली व्यवस्थित माहिती घ्या, व्यवस्थित त्यांना समजून सांगा. जर आपलं ठरलं तर मराठ्यांनी एकही फुल्ली यावेळेस वायाला जाऊ द्यायची नाही. मुलाच्या बाजूनं जातीच्या बाजूनं करायची. एक सुद्धा नसेल तुम्हाला एखादा उमेदवार किंवा कोणी पसंत तरी करायचं, म्हणायचं नाही त्याचं माझा पटत नाही. कारण समोरच्याला जो आपल्याला नको आहे त्याला संधी द्यायची नाही, त्याला संधी द्यायची नाही, अजिबात नाही. अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार नाही. कारण मराठ्यांची इज्जत ठेवायची, आपल्याला मराठ्यांची ताकद ठेवायची, शान ठेवायची. त्यासाठी तुम्हाला मतदान तुमच्या मुलासाठी करावं लागणार आहे, तुमच्या जातीसाठी करावं लागणार आहे. नसलं पटत तरी, आणि इच्छुक लय भाराभर राहू नका, लय मोठे राहू नका. मग काय होईल आपल्या वडातडीत, पुन्हा आपण जे नको आहे त्याच चांगलं करू, जे तुम्हाला नको आहे त्याच चांगलं करणार. त्याच्यापेक्षा 2 पावलं मागं पुढं सरकून होऊन द्यायची असली तर फाईट होऊन द्या, जमुनी कळू द्या मराठे काय असतात आणि किती कोणाकोणाला पाडीत. हे का करायचंय ते सांगतो म्हणलो होतो तुम्हाला मी, ते कारण सांगतो. काय व्हायला लागलंय, आपण जर निवडणूक लढू म्हणलं तर युतीचं सरकार खुश होतं. बघा बरं का आता कार्यक्रम ते खुश होतं, ते म्हणते ये उमेदवार केले आपले आपोआप निघते. आणि महाविकास आघाडीवाले काय म्हणतात, मराठ्याकडून बोलू नका, ओबीसी आरक्षणाबद्दल बोलू नका. कारण मला खात्रीला एक माहिती दिली एक जणांनी त्यांच्या बैठकीतले, ते काय म्हणतात महाविकास आघाडीवाले, त्यांना तो माणूस म्हणला की आपण ओबीसीतून आरक्षणाबद्दल बोललं पाहिजे आमदारांनी खासदारांनी. ते म्हणले ओबीसी नाराज होते ना, ते म्हणले मग मराठी नाराज होते. नाही 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 मला मराठीने नाराज होत, मराठी बरोबर त्यांनी नाही दिलं का आपल्याला मतदान करते. बघा यांची स्टाईल बेटे हो, मनोज जरा घेत नाही लागत होय तुम्ही, यांची स्टाईल बघा. म्हणजे युती काय म्हणती, उभा केले का आपण आलो त्यांच्या पुढे, त्याने हे काय म्हणते फक्त ओबीसी आरक्षणावर बोलायचं नाही. मतदान घ्यायला गोड लागतं का मराठ्याचं, गोड लागत बोलायचं नाही. म्हणजे ह्या शाळा आहेत, त्याच्यामुळं असंच बघा मी काय म्हणतोय, असंच ओबीसींची सुद्धा ते बोलत असते, ओबीसी सुद्धा मी सावध करायला आता आमच्यासारखंच मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते. धनगरा कोण बोललं की मराठी नाराज होते, धनगरा कोण बोलू नका असं म्हणत असते. बघा जनता शान आपल्याला किती याड्यात काढते ती. दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होते,